कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील डोंबिवली पश्चिम येथील एच वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या गरिबाचा वाडा साईनगर येथे 2 दिवसापूर्वी टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमधून पाण्याचा एक थेंब सुद्धा येत नाही। जेथे 100 कनेक्शन महापालिकेने दिले आहेत, मात्र एकही कनेक्शनला पाणी येत नसल्याने जनतेचे तारांबळ उडाली आहे। जागरूक तहलका, डोंबिवली दीपक इंगळे। आता वरती एवढे 100 टॅप आहेत, त्यांना पाणी कुठून येणार? दाखव पाणी, दाखव मला। एक मिनिट जरा दादा। हा घ्या। पाणी कसं एक मिनिट काम केलेलं आहे, चालू झाले ना मशीन मोटर चालू झालेलं आहे, आदत टॅप जोडले। आता आदत टॅप मारलेले आहे, पाणी बघा हे बघा ते खाली हे वरती टॅपला कसं येणार पाणी? इकडे तर पूर्ण रिकामी आहे। आता बघा मशीनी बंद, त्या फक्त 5 लाईनी बंद करू दे, मोटर लावली तेव्हा काय केलं? मोटर खाली पाणी गेलं। काय सुंदर पाणी खाली गेलं बघा, कमी झालं आता, हळूहळू पूर्ण रिकामी आहे। हा, आम्हाला पाईपाला पाणी कसं येणार? त्या पाईपाला काहीच नाही, खुल्ला आहे। त्या पुढच्या पाईपर्यंत दाखवा, त्या कुठपर्यंत लाईनीपर्यंत गेलाय। हा वरच्यावर येणार का आम्हाला पाणी? सांगा मला। सगळं पाणी खाली पळालं। हा, पाणी पळायला म्हणजे तिथं 7 पाईप लागलेत ना खाली, मोटर लागले त्यांच्या पाणी घ्यायला। ते खाली तिकडे त्या लोकांना हे बघा, पाईप आहे बघा, दादा पाणी पाईप बघा, पाईप बघा, आहे का पाणी? टाका कॅमेरा आतपर्यंत बघा। आता पाणी चालू, आता पाणी आलेलं आहे का? पाणी आलंय, 12:30ला पाणी येतं, 12:30 ते 1:45 पर्यंत नसतं पाणी। पाणी नाहीच ना, पाणी तिकडे लोकांची अवस्था एकदम खराब झाली। अगोदर जी लाईन होती तिला पाणी यायचं का? तीच लाईन आहे, फक्त तिथे एंड होता तो वरती घेतली। अच्छा, लाईन तीच आहे।